या सगळ्याविषयी बोलण्याकरता राहुल बोंद्रे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, बुलढाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष। राहुलजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर? हे निश्चित मला जेव्हा हे ऐकलं मला धक्का बसला, कारण मंत्री येत आहेत, शाळेचा पहिला दिवस आणि विद्यार्थ्यांना झाडझूड करायला लावतायत। विद्यार्थ्यांना म्हणजे तिथे कामाला जुंपलंय। ज्या विद्यार्थ्यांना आज पहिला दिवस शाळेत आल्यानंतर जिथे गोड दिलं जातं, जिथे त्यांचं स्वागत केलं जातं फुलं देऊन, आणि विद्यार्थ्यांनाच म्हणजे आज पाहुणा म्हणून, देव म्हणून समजलं जातं, तिथं आज त्यांच्याच हातात खराटा दिला गेला। खरंय, म्हणजे अशा पद्धतीनं मी जे बघतोय, हे जे भाजपाचं सरकार आहे, हे जे युतीचं सरकार आहे, हे खरं तर शिक्षण बंद करू इच्छित आहे, शाळा बंद करू इच्छित आहे। जिथे शाळांमध्ये सोयी सुविधा दिल्या पाहिजे, शाळांना आणखी चांगलं गेलं पाहिजे, तिथं जिल्हा परिषदेच्या असतील किंवा नगरपालिकांच्या असतील किंवा ज्या शासकीय शाळा आहेत या बंद करतंय हे शाळा। आणि त्यांना कुठेही आता हिंदी ऐच्छिक करण्याच्या ऐवजी हिंदी सक्तीचं केलं। याचा अर्थ त्यांना मराठी मुलं जे आहेत हे नको आहेत, हे शाळा सोडून गेले पाहिजे आणि या मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा इतर माध्यमांच्या शाळा ज्या आहेत तिथं गेलं पाहिजे असं यांना वाटतंय। हे मनुवादी वृत्ती जी आहे की जी वृत्ती विद्यार्थ्यांना, गोरगरीब ओबीसी मुलं असतील, मागासवर्गीय मुलं असतील किंवा गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत, या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छितं आणि ती एक घाणेरडी जी मानसिकता आहे, ती मानसिकता या प्रकारातून मला निश्चितपणे दिसते। मी याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो। अगदी राहुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।